कळवणच्या प्रशासकीय कार्यालयावर मधमाशांच्या हल्ल्यात 25 जण जखमी। नाशिकच्या कळवण कोल्हापूर फाटा परिसरात असलेल्या कळवण मध्य प्रशासकीय कार्यालयाच्या भिंतीवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यावरून अचानक मधमाशा उठू लागल्यानं मध्यवर्ती कार्यालयात असलेल्या अनेक नागरिकांना चावू लागल्यामुळे परिसरात पळापळ झाली। काहींनी परिसरातील चनकापूर डाव्या कालव्यात उड्या मारल्या तर काही आजूबाजूला जीव घाबरून पळू लागले। यामध्ये साधारणपणे 35 ते 30 नागरिक जखमी झाले असून अनेकांच्या शरीराला जखमा झाल्या। कळवण तालुक्यात मध्यमवर्गीय प्रशासकीय कार्यालय या एकाच इमारतीत सर्व प्रकारचे प्रशासकीय कार्यालय आहे। या कार्यालयात तहसील, सहाय्यक निबंध, कृषी बांधकाम, प्रांतासह विविध कार्यालय असल्याने इतर रोज 400 ते 500 नागरिकांची रेलचेल असते। हे सर्व नागरिक संतापले असून हा संताप त्यांनी प्रशासनावर काढला। यातील अनेकांना परिसरातीलच शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून प्रशासनाकडून याचा जाब विचारला जातोय। या भव्य इमारतीला मोठमोठे असे मधमाशांचे पोळ असून कुठल्याही वेळी काही घटना घडू शकते, मात्र प्रशासन ही कारवाई करत नाही, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। या जखमींमध्ये वृद्ध, माता-पिता, महिला, बाल, गोपाल वर्ग जास्त प्रमाणात आहे। कालव्याला आवर्तन कमी असल्याने उडी मारणं शक्य झालं, यामुळे मोठा अनर्थ टळला। भर दुपारी झालेल्या या घटनेनं परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, नाशिक।